Let's start with very beautiful topic 3B, elasticity of demand. I will spend 15 minutes on revision part. Okay, don't worry. Okay, आपको सब समझेगा. Okay, इतना डीप जाऊंगा नहीं मैं, लेकिन आपको समझेगा, टेंशन मत लो. 3B talks about elasticity of demand. 3A क्या था? डिमांड था. की फॉर एक्झाम्पल एका प्रोडक्टची प्राइस कमी झाल्यामुळे दुसऱ्या प्रोडक्टची प्राइस काय होते, सॉरी, प्रोडक्टची प्राइस वाढल्यानंतर डिमांड कमी होणार आणि प्राइस कमी केल्यावर डिमांड वाढणार. पण किती किती तो प्रश्नाचं उत्तर कोण देणार? इलास्टिसिटी ऑफ डिमांड. किती प्राइस वाढल्याने किती डिमांड कमी होईल याचा आन्सर कोण देणार? किती प्राइस कमी झाल्यानंतर किती डिमांड वाढेल याचा आन्सर कोण देणार? किती मध्ये याचा आन्सर 3B देणार. त्याच्या हिशोबाने आपण बघितलेलं दोन डेफिनेशन होत्या. डिग्री ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ क्वांटिटी ऑफ डिमांडेड टू चेंज इन इट्स प्राइस ऑर एनी, म्हणजे प्राइस चेंज झाल्यामुळे काय चेंज होते? डिमांड. डिग्री डिग्री म्हणजे पर्सेंटेज. ओके, पर्सेंटेज म्हणजे काय? नंबर. आणि ते आपण शिकलेलो रेशिओ ऑफ, बघा आलं परत, पर्सेंटेज चेंज इन डिमांड ड्यू टू चेंज इन प्राइस. म्हणून म्हणलो मी किती परसेंटेज मध्ये चेंज होते याचा आंसर कोण देणार? 3B. ओके, उसके बाद हमने क्या किया गाइस? टाइप्स ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, सगळे मराठी आहेत ना? तीन टाइप्स होते गाइस. एक आहे इन्कम, दुसरा आहे क्रॉस, तिसरं काय? प्राइस. अपन शिकलेलो याच्या बेसिस में एक घेतलेला फॉर्मूला, बरोबर ना? चलो हम लोग पहले फॉर्मूला रिवाइज करेंगे 2 मिनट में. ओके, सांगा फॉर्मूला काय होता? पहिले होता इन्कम, मग काय? मग क्रॉस. फॉर्मूला परसेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांड डिवाइड बाय परसेंटेज चेंज इन, जर इन्कम असेल तर इन्कम घ्या आणि असेल प्राइस तर प्राइस घ्या. समजलं? याच्यानंतर आपण काय केलं? एक्सपांड केला फॉर्म्युला. एक्सपांड करताना आपण काय केलं? ईडी, अगर मी बात करतोय प्राइस, तर याला जर मी एक्सपांड करणार तर कसं एक्सपांड करणार बरं सांगा मला? न्यू डिमांड मायनस ओल्ड डिमांड डिवाइड बाय ओल्ड डिमांड, होल डिवाइड बाय, याला पण एक्सपांड करणार मी. आता काय होणार? न्यू प्राइस मायनस ओल्ड प्राइस डिवाइड बाय ओल्ड प्राइस इंटू 100 करा किंवा नका, तुमचा रेकॉर्ड आहे. हा होता आपला के फॉर्म्युला. के आता प्राइस होतं म्हणून प्राइस घेतली मी. जर इन्कम असतं तर काय घेतलं असतं मी? ते वाय. ओके, सॉरी, वाय. ओके, इन्कमला काय होतं? के वाय. बरोबर. क्रॉसचा अर्थ काय होता? क्रॉसचा अर्थ काय होता? काय घेतलं एक्झाम्पल? म्हणजे या सेलचा घेतलं का? ठीक, कोई दिक्कत नहीं, कोई भी लोग कोई दिक्कत नहीं, बट यू शुड ट्राई कि कौन सा होना चाहिए? सब्सिट्यूट. ओके, एक दूसरे से की हा पेन आहे आणि आणखी एक पेन घेऊ आपण. ओके, मार्कर पेन. आपण पेनच आहे. मार्कर पेनची प्राइस वाढल्यामुळे याची डिमांड वाढेल ना मित्रा. म्हणजे एका प्रोडक्टच्या प्राइस मुळे दुसऱ्या प्रोडक्टची डिमांड वाढते किंवा कमी होते, त्याला बोलतात क्रॉस. गो बॅक टू ओरिजिनल फॉर्म्युला. हा आपला ओरिजिनल फॉर्म्युला आहे. काय होणार? पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांड ऑफ कोणता प्रोडक्ट? पेन डिवाइड बाय, एक म्हणजे पेन का, पर्सेंटेज चेंज इन प्राइस ऑफ मार्कर म्हणजे वाय. दोन्ही प्रोडक्ट वेगवेगळे, पण या दोघांमध्ये प्रोडक्ट काय होता? सेम होता. त्यामुळे शिकलो प्राइसचे होते 5 प्रकार. प्राइसचे होते 5 प्रकार. एक होता परफेक्टली इलास्टिक, एक होता परफेक्टली इनइलास्टिक, एक होता यूनिटरी इलास्टिक, एक होता रिलेटिवली इलास्टिक, रिलेटिवली इनइलास्टिक. हे होते काही पार्ट्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन बोललो तुम्हाला मी. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. याच्यामध्ये काय होतं? याच्यामध्ये प्राइस काय होती? स्टेबल, प्राइस चेंज होणार नाही.
काय चेंज होईल? डिमांड. 10 वरून किती झाली? 20. एक्स ला आपण दाखवतो डिमांड आणि वाय ला दाखवतो आपण प्राइस. समजते इथे काय असते? स्टेबल प्राइस. आणि प्राइस तुम्हाला पॅरलल आहे एक्स ला, समांतर आहे ना, याला ही लाईन समांतर आहे बरोबर. आणि लाईन कशी आहे? ओके हॉरिझॉन्टल. प्राइस परफेक्टली इनलास्टिक में क्या था? इथे डिमांड काय असणार? स्टेबल. प्राइस काय होणार? चेंज. प्राइस होणार 5 वरून 10. प्राइस आणि डिमांड एक्स वर काय स्टेबल असणार? डिमांड. काय होणार? चेंज प्राइस. आता ही लाईन कोणाला समांतर आहे? वाय ला, म्हणजे पॅरलल टू वाय ऍक्सिस. युनिटरी इलास्टिक में क्या था? 10% अगर डिमांड चेंज झाली तर 10% काय होणार? प्राइस पण ओके होणार चेंज. आता मी कमी जास्त नाही बोललोय. समजा 10% प्राइस झाली कमी, ओके 10% तर काय 10% काय होणार? डिमांड वाढणार. ही प्राइस आणि ही काय? डिमांड. बघ प्राइस झाली 10% कमी, त्यामुळे 10% डिमांड वाढली. बघा हा गॅप दोन्ही सेम असतात. हा आणि गॅप आणि हा गॅप सेम असतात. आहे सेम, त्याला म्हणा युनिटरी इलास्टिक. फोर्थ कोणता आहे? रिलेटिव्हली इलास्टिक. त्यात काय होणार? डिमांड होणार चेंज 20% आणि प्राइस होणार चेंज 10%. म्हणजे बघ कसं, ही आपली प्राइस आहे, ती झाली 10% कमी, त्यामुळे डिमांड झाली 20% वाढली वाढली आणि प्राइस झाली कमी. हा कसा स्लोप आहे? फ्लॅटर, फ्लॅट. इथे काय होतं? उलट. डिमांड 10% चेंज झाली आणि प्राइस 20% चेंज झाली. चेंज बोलते वाढलं. आपण एक्झाम्पल घेतो आता. प्राइस 20% कमी झाली म्हणून 10% डिमांड वाढली. स्टीपर, फ्लॅटर, ओके याचं काही नाही. पॅरलल टू वाय ऍक्सिस म्हणजे काय? व्हर्टिकल. ओके हे पॅरलल टू ऍक्सिस म्हणजे काय? हॉरिझॉन्टल. हे होते 5 प्रकार. ओके इथं डिमांड जास्त होते म्हणून ई मोर दॅन 1, डिमांड कमी म्हणून ई लेस दॅन 1, दोन्ही सेम म्हणून ई इक्वल्स टू 1. इथे काय होतं? ई इक्वल्स टू 0. हे काय होतं? ई इक्वल्स टू इन्फिनिट. हे आपण शिकलो ओके लास्ट लेक्चरला. समजलं? आता आपण सॉल्व करूया ओके नवीन क्वेश्चन. ओके सगळ्यांना समजलं जे नव्हते? क्रॉस मध्ये काय होतं? आपण इथे एक घेतलं होतं ना, ए. इथे काय होतं? वाय. बी. ओके बघा सब दिया इसमें, सब दिया. है ना? हे चालू करा आपल्याला. खूप इझी ते पण काय विषय नाही. होऊन जाईल काय आता आपला टॉपिक. गाइस नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट मेथड्स ऑफ मेजरिंग प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके 4 मार्क क्लास आता है क्वेश्चन. किती आहे सांगा मेथड्स? रेशो, जॉमेट्रिक, टोटल एक्सपेंडिचर आणि काय पॉइंट. तेच आहे ना? ठीक आहे 3 आहे 3. ओनली 3. ओके ठीक आहे. याची काय गरज नाही. आता ध्यान द्या इकडे. ओके जे लिहितो ना ध्यान द्या. बघा 3 प्रकारची मेथड. पहिला कोणतं सांगा मला? रेशो और ओके ओके पर्सेंटेज, नंतर टोटल, नंतर जॉमेट्रिक ओके 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 पॉइंट मेथड. हा ओके डन आहे का? ऑलरेडी डन. तर डन कसं झालं होतं? आपण बघा एवढे 2-3 एक्झाम्पल घेतलेले बरं का प्रॅक्टिकल.
फॉर्म्युला टाकलेलं आपण नंबर्स ना 0.7 आला होता 1 आला होता ते छापायचं बस तेच आम्ही ना फॉर्म्युला घेतला होता आणि त्या बेसिसवर आम्ही 3 क्वेश्चन घेतले 3 क्वेश्चन ते 3 क्वेश्चन आणि फॉर्म्युला तिथे टाकायचा जर हा प्रश्न आला तर समजतंय म्हणजे परत शिकवत नाही समजलं ते घेऊ क्वेश्चन अजून बघा काय शिकलो आपण पर्सेंटेज इलास्टिसिटी ऑफ डिमांड प्राइस साठी काय होता फॉर्म्युला पर्सेंटेज चेंज इन त्रिकोण म्हणजे काय चेंज पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांड डिवाइड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस आपण याला एक्सपांड केलं ना वरच्याला याला एक्सपांड करून काय आलता न्यू डिमांड मायनस ओल्ड डिमांड डिवाइड बाय ओल्ड डिमांड याला पण एक्सपांड केलेला आपण न्यू प्राइस मायनस ओल्ड प्राइस डिवाइड बाय ओल्ड प्राइस फॉर एक्झाम्पल डिमांडचा कर्व कसा असतो अपवर्ड डाउनवर्ड डिमांड डिमांड वाव ग्रेट आणि मित्रांनो असा असतो ना डिमांड कर शिकवलं आहे मला मार्केट डिमांड इंडिव्हिज्युअल डिमांड शिकवलंय का नाही डिमांड कर कधी पण काय असतो काय असं डाउनवर्ड असतो ओके डिमांड कर ऑलवेज स्लोप डाउनवर्ड डाउनवर्ड म्हणजे काय निगेटिव्ह कधी पण खाली येणं म्हणजे निगेटिव्ह असतं का नाही मला एक्झाम्पल घेतलं 10वीचं आणि 12वीचं आहे ना 10वीला 90% आणि 12वीला 70% माझ्या रिझल्ट विचार रिझल्ट किंवा रिझल्ट भरपूर असू शकतो घरचे प्रॉब्लेम ध्यान द्या तर खाली येणं म्हणजे चांगलं असतं का रे नाही खाली येणं म्हणजे निगेटिव्ह असतं म्हणून कधी पण ना डिमांड कर कसा असतो निगेटिव्ह असतो डाउनवर्ड म्हणजे काय असतो निगेटिव्ह समजते काय रिलेशनशिप बिटवीन डिमांड अँड प्राइस इनवर्स डिमांड आणि प्राइस रिलेशन कसं आहे इनवर्स प्राइस वाढली तर डिमांड कमी होते प्राइस झाली कमी तर डिमांड वाढते समजते एक एरो वरती एक एरो खाली उलट्या रिव्हर्स विसरू नका का पण डिमांड कर अपवर्ड पण जातो एक शिकलेला क्वेश्चन एक्सेप्शन त्याला आपण काय शिकलो नाव ॲबनॉर्मल डिमांड कर शिकलो ना त्या केसमध्ये काय होतं फक्त त्याच केसमध्ये डिमांड कर कसा असतो अपवर्ड बाकी सर्व केसमध्ये डिमांड कसा असतो सही प्राइस आहे हे डिमांड आहे 10 रुपये असताना मी किती 15 किलो डिमांड केली 15 किलो प्राइस झाली 15 रुपये सॉरी प्राइस झाली 20 रुपये डिमांड कमी होईल का वाढेल कमी होईल का नाही ओके आणि आपला रूल काय कमी प्राइसला डिमांड जास्त जास्त प्राइसला डिमांड कमी तर डिमांड झाली किती आहे की 10 किलो तर ही होती आणि ही झाली ना त्याच्यामुळे ओल्ड काय मग ही ओल्ड आहे ही झाली ना ही काय असणार न्यू आता पुटअप करा याच्यामध्ये अमाऊंट न्यू डिमांड ही न्यू आहे आणि डिमांड आहे किती आहे 10 ओल्ड डिमांड ही ओल्ड आहे आणि डिमांड आहे 15 डिवाइड बाय ओल्ड डिमांड 15 ओल्ड डिवाइड बाय न्यू प्राइस ही न्यू आहे आणि प्राइस आहे किती आहे 20 मायनस ओल्ड प्राइस ही ओल्ड आहे आणि प्राइस आहे 10 डिवाइड बाय ओल्ड प्राइस 10 हा किती येणार वरती येणार -5 डिवाइड बाय 15 बरोबर बरोबर ना किती येणार 10 डिवाइड बाय 10 बरोबर ना 10 म्हणून 15 गेले -5 ना आता याला वरती घेऊन जाऊ ओके 10 आहे का हे पूर्ण वरती घेऊन जायचं मग काय होणार उलट पाहिजे ओके जे 10 वरती ते 10 खाली खालची 10 वरती ओके ते असंच ठेवा -5 डिवाइड बाय 15 आता याला वरती घेऊन जाऊ ओके या लाईनच्या याला वरती घेऊन जाते हे 10 खाली आहेत ना इथे गेल्यावरती वरती आणि 10 वरती तिथे गेल्यानंतर खाली तर दोन्ही सेम आहेत ना सेम म्हणून काय टेन्शन नाही रे मित्रांनो समजा हे असं असलं 10/12 मग काय केलं असतं समजलं ना गुड शाबास आता काय करायचं कट 5 1 5 5 1 15 मग मी बोलू का 0.3 5 उरले 0.3
मायनस 0.3 आन्सर आहे काढून बघा. 5/15 करा, आन्सर काय ना मायनस 0.3 आहे. डिमांडच्या केसमध्ये सगळे आन्सर कसे येणार, म्हणून या निगेटिव्ह एवढं महत्व द्यायचं नाही. आपला रिअल आन्सर काय असणार 0. हे आपला रिअल आन्सर आहे. ते कुठलं यायचं बघा, इथे त्यांनी एक्झाम्पल घेतलं आहे, दिसतंय का? त्याचं एक्झाम्पल काय आहे, तुम्ही आता हा फळ हा वाला 20 रुपये असताना आम्ही 10ची डिमांड केली, 25 असताना 9ची डिमांड केली. सांग आन्सर काय येणार. युअर टाइम स्टार्ट्स नाव. युअर टाइम स्टार्ट्स नाव. तुम्हाला हे ओल्ड आहे आणि न्यू. ओके, युझिंग दिस फॉर्म्युला. ओके, कोणता फॉर्म्युला, हा वाला फॉर्म्युला, हा वाला फॉर्म्युला. तुम्ही सांगा तर मी इथे लिहितो. ओके, काय होतं त्यांचा क्वेश्चन, 20, 25, 10, 9 ना, 10, 9 हे ओल्ड आणि हे न्यू. करा स्टार्ट. ईडी म्हणजे काय रे, इलास्टिसिटी ऑफ डिमांड. का टी म्हणजे काय, प्राइस. .4 कोणाकोणाचं आलं, निगेटिव्ह एवढं फोकस करू नका. ठीक आहे, निगेटिव्ह विषय नाही. बघा निगेटिव्ह नाही झालं, त्यांचा आन्सर पॉईंटमध्ये आला, प्लस नाही आला, कारण की तरी येऊन दे, निगेटिव्ह काय हरकत नाही. पेपरमध्ये पण तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचं आहे का, ओके, प्लसमध्ये. सबका आंसर आया, कोणापासून नाही आलं रेज हँड, नाही आलं हे ना, पुटअप कर ना, हे सगळे आहेत ना अमाऊंट, त्यात पुटअप कर. काय फॉर्म्युला आपला, न्यू डिमांड, ही न्यू आणि डिमांड 9, 9 मायनस 10 डिवाइड बाय 10, सॉरी डिवाइड बाय 9, नाही 10 जाईल ना, 9 मायनस 10 डिवाइड बाय 10 वरती आलं सगळ्यांचं, होल डिवाइड बाय न्यू प्राइस 25 मायनस 20 डिवाइड बाय 20 आलं. करा सॉल्व पुढचं, तुझं काय आलं, हा फॉर्म्युला पहिले, हा फॉर्म्युला पहिले लिहायचा माया, त्यामध्ये काय ना मग न्यू डिमांड, न्यू आणि डिमांडवर, डिमांडचा कॉलम आहे आणि न्यूचा रो. ओके, 9 मायनस 10 डिवाइड बाय 10 होल डिवाइड बाय
20 डिवाइड बाय 20 ते अमाऊंट कशा आली बघ न्यू डिमांड ना ही न्यू आणि डिमांड हे ना 9 ओल्ड डिमांड 10 9 बाय आता हे सॉल्व कसं करायचं समजत नाही का 9 मधून एक 10 गेले -1 डिवाइड बाय 10 25 मधून 20 गेले 5 डिवाइड बाय 20 आता याला वरती घेऊन जा पूर्ण याला -1 डिवाइड बाय 10 इंटू 20 बाय 5 5 हे 5 25 -4 बाय 10 आन्सर येणार -4 -4 कसे आता याचा भाग कर येतो करता भाग का समजेल ना 10 आता इथे एक 4 आहे म्हणून शून्य घेतला इथे पॉईंट वाढवला जोक साइज यस गाइस सबका आंसर आया यस गर्ल्स सबका आंसर आया गुड म्हणजे आपण हे शिकलो ओके फर्स्ट नाव सेकंड मेथड आहे टोटल एक्सपेंडिचर मेथड त्याला आणखी एक नाव आहे टोटल आउटले मेथड काय टोटल आउटले मेथड लिहा इकडे बाजूला का याला आणखी एक नाव काय टोटल आउटले again this method was developed by प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल विसरू नका आपले होते 5 प्रकार प्राइस मध्ये पहिला कोणता होता परफेक्टली इलास्टिक म्हणजे ई इक्वल टू इन्फिनिट परफेक्टली इनइलास्टिक म्हणजे ई इक्वल टू 0 तिसरं होतं युनिटरी इलास्टिक म्हणजे ई इक्वल्स टू 1 नंतर काय रिलेटिव्हली इलास्टिक म्हणजे ई ग्रेटर दॅन 1 नंतर रिलेटिव्हली इनइलास्टिक म्हणजे ई लेस दॅन 1 त्याच्या बेसिसवर सगळं आन्सर आहे का बघा एक्झाम्पल तुम्हाला समजा एक्झाम्पल घेतो त्याने आउटले म्हणजे काय खर्च काय मला सांग सिंपल क्वेश्चन विचारतो तुम्हाला 200 लिटर असेल का पेट्रोल आपण काय करतो पेट्रोल कमी वापरतो का नाही टाकतो पण कमी बरोबर समजा 50 लिटर काय करणार टाकी फुल कर के टाकी फुल कर 200 असेल ना तर टाकी फुल करायला आपल्याला की हे होतं की नको बाबा पैसे नाही एवढे 50 रुपये असेल ना टाकी फुल होईल आणि टाकी फुल कर तुम्हाला माहिती आहे खर्च वाढणार आहे सांगतो बघा एक्झाम्पल तो एक्झाम्पल इकडे लावा का 200 रुपये लिटर असेल ना पेट्रोल 200 रुपये पर लिटर असेल तर आपल्याला 200 रुपये असतील ना तर फक्त आपण लिटर टाका 1 लिटर बाबा लिटर टाक एवढेच पैसे माझ्याकडे 50 रुपये लिटर झालं ना तो बोलणार एक काम कर टाकी फुल कर किती बसतं टाकीमध्ये 10 लिटर घे एक्झाम्पल 10 लिटर हा का किती लागणार आपला खर्च 500 रुपये मग 300 कसे येणार ऐक ना 300 रुपये सेंड करणार पुढच्या महिन्यात रिटर्न करेल आपण खर्च करणार आपल्याला हे समजत नाही की आपला 300 एक्स्ट्रा केले हे सगळं लॉजिक डोक्यात ठेवा आणि ही मेथड यूज करा त्याला बोलतात टोटल आउटले 3 केस मध्ये आपल्याला आन्सर लिहायचं आहे केस ए केस बी आणि केस सी प्राइस 10 रुपये होते तेव्हा आपण किती किलो घ्यायचो राईस किंवा कोणतं क्वांटिटी 6 किलो किती आपला खर्च व्हायचा 60 रुपये बघा 60 रुपये ना 10 इंटू 6 प्राइस वाढली रे झाले किती 20 रुपये तर आपण काय बोललो काम करा थोडंसं आपण क्वांटिटी कमी करूया किती घेतले आपण 5 तरी खर्च किती बघा इथे क्वांटिटी झाली कमी पण इथे प्राइस वाढली ना लॉजिकली 60 पेक्षा अजून कमी व्हायला पाहिजे खर्च तर आपला खर्च किती आहे सॉरी 100 बघायचं या केस मध्ये आपला बेस किती आहे बेस प्राइस 100
किती होती 60. 100 झाले आता 60 होती. काय मोठे 100 म्हणून येईल मोर दॅन 1. तिसरी केस, दुसरी केस 20 वरून प्राइस झाली किती 30 रुपये. बोललो बाबा अजून कमी खाऊ का आपण. आपण 1 किलो कमी खाल्लं. किती घेतले आपण 4 किलो. तरी खर्च किती आहे. आपण डायरेक्टली खर्च कमी करू शकत नाही. ग्रॅज्युअली कमी होईल. मग प्राइस झाली 40 रुपये. बोला आता अजून कमी करूया आपण. एक असा टाइम येईल प्राइस वाढली आणि आपलं क्वांटिटी कमी झाली ना, आपली काय होणार खर्च लेवल झालं लेवल. पहिले होतं 120, आता पण किती आहे 120. ओके 120 इक्वल टू E=1. नंतर प्राइस झाली 40 वरून 50 वाढली. बोललो आता अजून आपण खर्च कमी केला पाहिजे. तर आपण काय केलं 2 किलोच खाल्लं. झाला किती खर्च 100. किती आपण एक टायमाला असं कंजूसपणा करतो काय, आपण खर्च करत नाही. करतो एकदम कमी करतो बघा. नंतर झाली प्राइस अजून कमी. बोला एक काम करा एकच घ्या. ओके 1 किलो कांदे घ्या, दाखवा भाजीला असा परत ठेवा. ओके बघा झाला किती खर्च 60 रुपये. बेस किती आहे 60. किती होते 100. 60 100. आता हे मोठे आहेत ना, ही मोठे इझी आहे. 3 स्टेप मध्ये आन्सर लिहायचं. ओके 3 केस, केस ए, केस बी आणि केस सी. हे सर्व लिहायचं आणि याला फक्त एक्सप्लेन करायचं की आपल्या वर्ड्सवर. त्याला बोलणार टोटल एक्सपेंडिचर मेथड. भेटली मार्क्स. एवढं इझी आहे. समज सगळ्यांना काय नाही बघा. हे जे आहे ना 3 केस फक्त त्यांनी एक्सप्लेन केलं पाहिजे. काय बघा पहिले आहे E=1. वेन प्राइस फॉल और राइज टोटल आउटले काय डज नॉट चेंज और रिमेन कॉन्स्टंट, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1. नेक्स्ट काय रिलेटिवली सॉरी वरचं असतं ना ते बोललो हे हाँ वेन गिवन प्राइस क्या हो रहा है चेंज आणि आउटले काय होते वाढते. खर्च वाढतोय कशामुळे प्राइस चेंज झाल्यामुळे. त्याला म्हणणार E=1. बघा खर्च वाढला. दुसरी केस काय होती प्राइस वाढू किंवा कमी होऊ नये, आपला खर्च वाढणारच नाही. इक्वल प्राइस चेंज झाल्यामुळे आपला खर्च काय होते डिक्रीज कमी. थर्ड केस फक्त याला वरती लिहा वर्ड्स मध्ये. समजलं. समजली पहिली मेथड काय होती. पहिली होती रेशो मेथड, पर्सेंटेज मेथड त्याला बोलतात. दुसरी काय टोटल आउट एक्सपेंडिचर किंवा टोटल आउटले मेथड. समजलं सगळ्यांना. गुड. तिसरी कोणती आता बाकी लिहायची गरज नाही. एक्झाम्पल आहे यू कॅन इग्नोर. ओके नेक्स्ट काय पॉइंट मेथड और ज्योमेट्रिक मेथड. प्लीज ध्यान द्या. पॉइंट त्याला काय बोलतात ज्योमेट्रिक मेथड. त्यात दोन आहेत लिनियर ओके नॉन लिनियर. या दोघांचा फॉर्म्युला सेम आहे गाइस. लोअर सेगमेंट डिवाइड बाय अप्पर सेगमेंट. लोअर सेगमेंट आणि अप्पर सेगमेंट. ए ए बी सी डी आणि ई. याचा गॅप किती आहे 4 का. ओके 4. एक्झाम्पल आहे माझं. आता समजा पॉइंट ए वर ओके ऍट पॉइंट ए. जर मी पॉइंट ए वर उभा आहे. पॉइंट ए साठी लोअर सेगमेंट काय असणार लोअर सेगमेंट ना डिवाइड बाय अप्पर सेगमेंट. ए साठी लोअर सेगमेंट काय असणार पूर्ण ना ए टू ई डिवाइड बाय अप्परला काय आहे का पॉइंट करू. दुसरा पॉइंट ऍट पॉइंट बी लोअर सेगमेंट काय असणार बी टू ई. अप्पर काय असणार किती आहे बी टू ई 4 4 4 12. बी ए किती आहे 4. आन्सर काय येणार 3.
3 म्हणजे ई मोर दॅन 1, बरोबर ना? 3चा अर्थ मोर दॅन 1 असेल ना? आता पॉइंट ए, पॉइंट बी झाला, पॉइंट सी. पॉइंट सी साठी सांगा काय? लोअर सेगमेंट सी टू ई डिवाइड बाय अप्पर काय ना सी टू ए. किती लोअर? 4 4 8. अप्पर किती? 4 4 8. ई इक्वल टू 1. हे 3 जास्त इम्पॉर्टंट आहे. तिसरी केस कुठे उपाय मिळाला? डी. ऍट पॉइंट डी. याचं लोअर सेगमेंट काय असणार? डीई. अप्पर काय असणार? डीए. किती आहे डीई? 7. अप्पर किती आहे? 12. याचा आन्सर काय येणार? 0.33. बरोबर ना? असं येईल ना? 0.3 म्हणजेच काय? ई लेस दॅन 1. मोर दॅन 1, इक्वल टू 1, लेस दॅन 1. पॉइंट मध्ये आन्सर म्हणजे लेस दॅन 1 आहे ना? समजते? हे 3 आपले आन्सर आले. हा झाला आपला कोणता प्रकार? लिनियर. हे बनवायचं 1 2 3 लिहायचे बस. बाकी कोणते पॉईंट घ्यायची गरज नाही. कोणते कोणते पॉईंट घ्यायचे? बी, सी आणि डी. समजलं? तुम्ही 5चा गॅप घ्या, 4चा घ्या. नंतर काय की नॉन लिनियर. Yes. Now okay. Non okay, linear. Okay. Please focus. It's our formula same. Lower segment upon upper segment. Okay. The point you open P, Q आणि R. आता इथे काय अमाउंट टाकू शकत नाही आपण. आपल्याला वेगवेगळं घ्यावं लागेल. केस 1. ओके. केस 1 मध्ये PQ आहे 10 आणि QR आहे 5. केस 2 PQ आहे 5, QR आहे 10. केस 3 PQ आहे 10, QR आहे 10. ठीक आहे. आता सांगा मी पॉइंट क्यू वरती, पॉइंट क्यू वर उभा आहे की मी, हाच पॉइंट घ्यायचा का? पॉइंट क्यू वरती उभा आहे. याचा लोअर सेगमेंट काय असणार? अप्पर काय असणार? चुकलं, क्यूपी आहे ना. क्यू आर नाही, क्यूपी. ठीक आहे. किती सांग क्यू आर? बरोबर होतं ना ते? ठीक आहे. क्यू आर किती आहे? 5. क्यूपी किती आहे? 10. आन्सर काय येणार? 0.5. म्हणजे ई लेस दॅन 1. इथे सेम ऍट क्यू. क्यू वर उभा आहे मी. लोअर सेगमेंट काय असणार? क्यू आर. अप्पर काय असणार? क्यूपी. किती क्यू आर? 10. क्यूपी 5. जे आन्सर 2 येईल है ना? ई मोर दॅन 1. परत क्यू वरती उभा आहे मी. लोअर सेगमेंट काय? क्यू आर. अप्पर काय? क्यूबी. किती क्यू आर? 10. क्यूबी पण 10. आन्सर काय ना 1. म्हणजे ई इक्वल्स टू 1. हो गया मेथड. 4 मार्काला ते कोणतं पण एक विचारणार, सगळं विचारणार नाही. ही झाली एक मेथड. कोणती? लिनियर. आणि कोणती आहे? नॉन लिनियर. आणि आपण शिकलो ऑलरेडी फॉर्म्युला वाली. ओके. दुसरी कोणती आहे? ती वाली. ओके. आउटले. समजलं? तर लिहा फटाफट फास्ट. तर पहिली टूप झाली, सेकंड मध्ये झाली, थर्ड वाली ही लिहा. रीडिंग द्या फटाफट फास्ट.
हेडिंग द्या लिनियर. ओके, सांगतो कसं लिहा. ओके, लिनियर डिमांड कर. ओके, हेडिंग द्यायची लिनियर डिमांड कर. त्या खाली लिहा ही लाईन. लिहा लिहा. When the demand curve is linear, that is a straight line. ऊपर है ना, तो चावी कुठे? चावी लेक्चर कसं माझा 11 वाजता आहे ना. असं मग काय माहिती मला कॉल करू. ओके, ते लॉक ते ढकलून जा डोर पूर्ण. व्हिडिओ संपली का? व्हिडिओ व्हिडिओ मगाशी लॅपटॉप मधली व्हिडिओ संपली का? चालू आहे का? पुढे दरवाजा लावून टाक डोर. काय सांगितलं ना? बस परत लावून टाक. हो हो, लिहिलं. गुड, शाबास. आता माझं डायग्राम आहे तो काढू नका. हा काढा, हा मस्त आहे. त्यात सगळे बघा. फक्त माझं इथं काय होतं, वेगळं नाव होतं ना, ABCD काय होतं ना, वॉट एव्हर. इथं बघा वेगळे. डायग्राम ड्रॉ करा. ऐका ना, आपल्या डायग्राम मध्ये काय होतं, इकडे ABCD होतं ना, ABCDE ना, ABCD E आणि तुमच्या इथे ना इथे आहे ना, एक्स आहे ना, एक्स पुढे एक्स. तिकडे ई करायचं. बी कडे करायचं, ई करा. आणि वाय आहे तिकडे एक. हे बरोबर होते, हे वाला ए बरोबर आहे. हा वाला मग इकडे काय करा, ई करा बस. केलं ई. आता तुम्ही डायग्राम काढा माझा वाला. आता होईल ते मॅच. डायग्राम फक्त एवढंच काढा, पुढे जाऊ नका. तुम्ही हे वाला पण काढू शकता. ऍट पॉइंट ए लोअर सेगमेंट काय ए ई आणि इथे काहीच नाही ते, म्हणजे 16 डिवाइड बाय काहीच नाही, म्हणजे ई काय असणार, इन्फिनिट. ABCD तिकडे ई तुम्ही लिहू शकता. ई ऍट पॉइंट ई लोअर सेगमेंट काहीच नाही, अप्पर काय ए ई डॅश डिवाइड बाय 16 म्हणजे असणार ई इक्वल टू 0. कळा 5. ओके, 1 2 3 4 5.
वाजले 5:30 ना. याला होईल कनेक्ट मोबाईलचा. तुम्ही घेता येईल. एक मिनिट फोटो काढा, मला चेक करायचं मोबाईल. मी चेक करतो माझा मोबाईल. तुम्ही फोटो काढून घ्या. अरे हा इजी रे, ये आपको आएगा रे, इसमें क्या है. पाच पाच गॅप आहे. हा दिख रहा है क्या. एक मिनिट हा काय मोबाईल कनेक्ट नाही होत. ते फक्त शेअरिंगसाठी असणार ना, फक्त आपला डेटा शेअर करण्यासाठी. आपली स्क्रीन दिसणार नाही ना, मला स्क्रीन बघायची मोबाईल. समजलं काय बोललो मी. नाही ना माझ्याकडे स्कॅनर आहे मोबाईलचा. Elasticity of demand is important for गव्हर्नमेंट, कन्झ्युमर, प्रोड्युसर. मला सांगा टॉपिक आपण का शिकतोय. कारण की डिमांड काय सांगतो, प्राइस वाढल्यावर डिमांड वाढते, पण किती अमाऊंट मध्ये आन्सर कोण देणार आपल्याला. इलास्टिसिटी. म्हणून ही जी डेफिनेशन आहे ना, दिस कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इट इज इम्पॉर्टंट टू प्रोड्यूसर. व्हाट इज प्रोड्यूसर. व्हाट डू यू मीन बाय प्रोड्यूसर. जो प्रोडक्शन बनाते हैं, जो प्रोडक्ट बनाएंगे, मैन्युफैक्चरिंग करेंगे, फैक्ट्री में काम करेंगे, उसको बोलेंगे प्रोड्यूसर. त्यांच्यासाठी ही डेफिनेशन काय इम्पॉर्टंट आहे. त्यांनी सांगा जर प्रोडक्ट बनवला, मला सांग पाण्याची मशीन, पाणी प्यायची मशीन असते की दोन प्रकारची मशीन असतात. एक 15,000 रुपयावाली एक्वावाली आणि एक 10 लाख वाली कॅन्गन वॉटर मशीनचा प्रकार आहे का. असते का 10 लाख वाली मशीन पण असते. 10 लाख 5 लाख वाली मशीन आहे. हा त्यामध्ये कॅन्गन वॉटर असतं. तर मला सांग नॉर्मल फॅक्टरी असेल जिथे चॉकलेट्स चॉकलेटचं पॅकिंग होते, तशा फॅक्टरीमध्ये 10 लाख वाली मशीन आणली पाहिजे का. पण त्याला परवडेल का. नाही. मग त्याला परवडणार नाहीये हे जे त्याला समजलं आहे. ते का समजलं. बिकॉज जही नसते ना डेफिनेशन, मग त्याला ते समजलं नसतं की आपला 10 लाख परवडणार नाही म्हणून. की कोणत्या प्रोडक्टची प्राइस किती ठेवली पाहिजे ते डिसाइड करण्यासाठी तुम्हाला कोण हेल्प करणार. इलास्टिसिटी ऑफ डिमांड. टेल मी व्हॉट इज दी कॉस्ट फॉर दिस बॉटल. 150 रुपये ना. समजा त्यांनी ठेवली प्राइस रुपीज 5,000, चालेल का. याची प्राइस ठेवली किती पाहिजे. ते कोण ठेवणार. प्रोड्युसर. ठेवली किती पाहिजे. दॅट विल हेल्प बाय इलास्टिसिटी ऑफ डिमांड. सिंपल.
So it is very important for producer to decide what will be the price, okay, and all. Then next, important to government. का मला सांग, याच्यावरती गव्हर्नमेंटने टॅक्स ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे? किती कमी कर असतं? ही पण एक बॉटल आहे आणि ती पण एक बॉटल आहे ना, कोणती? दारू. त्याच्यावर टॅक्सच नाही, याच्यावर टॅक्स चालेल का? कशावर टॅक्स असला पाहिजे, कशावर टॅक्स नसला पाहिजे, हे कोणाला कळतं? गव्हर्नमेंटला. का कळतं? बिकॉज that is why it is very important to government to decide what will be the tax price, what will be the tax rate. समजा टॅक्स रेट किती असला पाहिजे ते गव्हर्नमेंटला समजतं. ओके, बघितलेले इम्पॉर्टंट मी मार्किंग केलं आहे. नेक्स्ट काय? इम्पॉर्टंट इन फॅक्टर प्रेझेंट. किती फॅक्टर आपल्याकडे? 4. लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर. लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर. परत परत बोला. लँड, मला सांग. हा ठीक आहे, मला सांग, या 4 लोकांना आपल्याला पेमेंट करावं लागेल. बिकॉज 4 लोक काम करतात तेव्हा काय बनतं? प्रोडक्ट बनतं. बॉटलची कंपनी आहे, कंपनीमध्ये कोण असतात? लेबर असतात. कंपनी कशावर आहे? लँडवर आहे. पैसा लागतोय ना प्रोडक्ट बनवायला, म्हणजे कॅपिटल पण आहे. तिकडे बघणारा मॅनेजर पण आहे, म्हणजे एंटरप्रेन्योर पण आहे. हे 4 लोक नसतील ना तर काम होणार नाही. समजते? मला सांग, लेबर लोक दिवस रात एकत्र करून काम करतात, 12 तास काम करतात. त्याला बोललं तुला किती भेटणार पगार? 50 रुपये रोज. चालेल का? कोणीच काम करणार नाही. मग त्याला सुटेबल पगार भेटला पाहिजे की नाही? किती पगार भेटला पाहिजे किती नाही, दॅट विल डिसाइडेड बाय ओनर ऑफ कंपनी. त्या ओनर ऑफ कंपनी समजतं कसं? बिकॉज ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड. बँकवाला बोलतोय 10 लाख रुपये घेऊन जा लोन मध्ये, बट आय विल चार्ज 20% इंटरेस्ट. बाय 20% खूप जास्त होतं रे. 8%, 10% ठीक आहे ना. तो म्हणतो किती पर्सेंट? 20. तुम्हाला मार्जिन का? आता 1 लाख घ्यायचे, 20,000 रुपये इंटरेस्ट द्यायचा, चालणार नाही. मग इंटरेस्ट किती असला पाहिजे? दॅट विल बी डिसाइडेड बाय बँक. आणि बँकला कोण हेल्प करणार? समजलं सगळ्यांना? त्याला म्हणतात इम्पॉर्टंट इन डिसाइडिंग व्हॉट विल बी द फॅक्टर. डन. नेक्स्ट काय? इट इज इम्पॉर्टंट इन फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेड करणं, कोणता प्रोडक्ट इम्पोर्ट करायचा आणि कोणता प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचा, कोणता आयात आणि कोणता निर्यात. समजते? हे कोण डिसाइड करणार? एक्सपोर्टर किंवा इम्पोर्टर. त्याला कोण शिकवणार की इम्पोर्ट करताना काय टर्म्स ठेवायचे? यु नो, टेस्ला. टेस्ला कार नाही का? टेस्ला कार, टेस्लाच कार ना, इलेक्ट्रॉनिक कार. कोण तो? हा, एलॉन मस्क बोलला की आम्ही इंडियामध्ये कार विकणार, चालेल का? नाही रे, जास्त आहे. हा, याला विचारलं कोणाला? नितीन गडकरीला. तो बोलला चालेल विक तू, बट आय विल चार्ज 200% टॅक्स. म्हणजे समजा गाडीची किंमत आहे 1 करोड रुपये ना, आम्ही चार्ज करणार 2 करोड रुपये टॅक्स. हा, तो का बोलला? राम राम. ओके, बोलला एक एक काम कर, ठीक आहे टॅक्स नको पे करू, पण ती कार आहे ना आमच्या इंडियामध्ये बनव, मग आम्ही टॅक्स चार्ज करणार नाही. तो बोललो दिस इज नॉट पॉसिबल. ओके, ओके आय विल चार्ज 200% टॅक्स. कार आलीच नाही. ते लोक शहाणे आहेत, तिकडे बनवणार आणि इकडे विकणार, म्हणजे इथली कंपनी पागल. समजते? काय म्हटलं गडकरी? तू इथं बनव आणि इथं विक, चालेल. म्हणजे काय होणार? इथं बनवणार म्हणजे फॅक्टरी बनणार, फॅक्टरी बनणार म्हणजे लोकांना जॉब भेटणार. समजते? तो ऐकलंच नाही. समजते? काय काय टर्म्स ठेवायचे, काय कंडिशन ठेवायच्या, हे कोण डिसाईड करणार? फॉरेन मिनिस्टर. आणि आय थिंक फॉरेन अफेअर मिनिस्टर पण माहिती का? तो पतलासा फ्रेंच कट चेस्टनेस, शंकर, शंकर कोणतं आहे रे? आहे चांगला माणूस. ही इज अ IRS ऑफिसर, IRS ऑफिसर. यु नो IAS ऑफिसर त्या लेवलचा असतो IRS. ओके, भारी माणूस आहे. नाव शंकरन काय नाव आहे ऍक्च्युली, केरलाच आहे. म्हणजे फॉरेन ट्रेड काय बोलतो? किती आपल्याला गोष्टी विकायच्या, किती आपण घ्यायच्या विकत, हे डिसाईड करणार इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी. आणि आपल्यामध्ये कोणते कोणते ग्रुप बनले पाहिजे. बघा इथे ग्रुप आहे, ओपेक. व्हॉट इज ओपेक? ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री.
गल्फ कंट्री, गल्फ माहिती का, इराक, इराण, कुवेत, दुबई, हे सगळे कोणत्या कंट्री आहेत? ओपेक कंट्री, ओपेक. बिकॉज तिथं काय भेटतं, म्हणून ते सगळे कंट्री काय असतात, एक ग्रुपमध्ये असतात. जर इराकला कोणी अटॅक केला ना, हे इराण पण येणार त्याला सपोर्ट करायला, कारण की ती एक कंट्री आहे. भले वेगळे कंट्री असतील ना, तरी पण त्यांच्या सगळ्यांकडे काय भेटतं, ऑइल भेटतं. इराक बोलते मी 100 रुपयाला विकणार, आणि इराण म्हणते मी विकणार 200 रुपयाला, चालणार नाही. प्राइस विल बी सेम. तू पण 100, मी पण 100, तो पण 100, कोणी कमी जास्त करायचा नाही. समजते? हे कोण डिसाईड करणार? फॉरेन मिनिस्ट्री किंवा तिथले ऑर्गनायझेशन. आणि यांना कोण हेल्प करणार? इलेक्ट्रिसिटी ऑफ दिल्ली. किती सोपं आहे का नाही होतं. नेक्स्ट काय? पब्लिक युटिलिटी म्हणजे काय? रेल्वेची प्राइस काय असली पाहिजे, तिकीटची प्राइस. फ्लाईटची किती असते प्राइस? 10,000 रुपये. मुंबई दिल्ली. समजा आपण ट्रेनचा प्रवास केला, मुंबई टू दिल्ली, किती असणार नॉर्मल? 1500 मध्ये असेल. नेक्स्ट 2000. नाही, आम्ही चार्ज करणार रेल्वेचं तिकीट 15,000 आणि एरोप्लेनचं 10,000. चालेल का? अरे पब्लिक युटिलिटी आहे. रेल्वे काय गव्हर्नमेंटचं काय प्रॉपर्टी आहे, गरिबांची काय बोलतो एक सेवा आहे. म्हणून बदलापूर ते विटी किती आहे, सीएसटी किती आहे? वन साइड. रिटर्न किती आहे? 50 रुपये असेल. 50 रुपये. आणि ओला बुक करा, नाही जास्त असेल. बदलापूर ते सीएसटी जास्त असेल. आपण 1000 पकडू. 1000 कुठे आणि 50 रुपये कुठे? किती रुपये प्राइस ठेवली पाहिजे तिकीटची, ते कोण डिसाईड करणार? गव्हर्नमेंट. आणि गव्हर्नमेंटला कोण हेल्प करणार? आपले केम हॉस्पिटल, जे हॉस्पिटल आहे ना, तिथे जाऊन तुम्ही इलाज करा. 1 लाख की का 100 रुपये? 100 रुपये, 10 रुपयाचा फॉर्म, आणि 10 रुपये तुम्हाला सगळं गोळ्या भेटणार. थोडेसे काय असेल ब्लड टेस्ट वगैरे ते फ्रीमध्ये. MRI, एक्सरे असेल ना, समजा बाहेर रेट असेल 10,000 रुपये, तिथं असणार 1000 रुपये. कारण त्यांना माहिती आहे गरीबाची लोक इथे येतात. काय मुकेश अंबानीकडे गेले का केम हॉस्पिटलला लाईन लावायला? हे आमचा तो कोण तो पोऱ्या आतमध्ये ऍडमिट करायचंय बाजू होतं, मग तिथं स्वतःच हॉस्पिटल गाईस. समजते? हे पब्लिक युटिलिटी काय, इट इज फॉर ओनली पुअर पर्सन, ओके, पुअर पीपल. ओके, तर त्यांच्यासाठी जास्त गव्हर्नमेंट काय बोलतो की आम्ही जास्त कमवणार नाही, तुमच्याकडून आम्ही कमीत कमी पैसे घेऊ, तुम्हाला आम्ही काय देऊ, सबसिडाईज रेटमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देऊ. म्हणून राशन भेटतं फ्रीमध्ये. बघा, राशन कार्ड दाखवा, तुम्हाला राशन फ्रीमध्ये भेटणार. एनिवेज, नेक्स्ट काय? प्रपोर्शन ऑफ एक्सपेंडिचर. ठीक आहे, हा पॉईंट ऍड करा. मग तुमच्या सगळ्यामध्ये 5 आहे होतं. ठीक आहे, हा पॉईंट तुम्ही ऍड करा. इथे नसेल ना हा पॉईंट, इथं हा पॉईंट नसेल ना, तरी हा पॉईंट पुढच्या क्वेश्चन मध्ये येणार आहे. समजते? मला सांग, प्रपोर्शन ऑफ एक्सपेंडिचर. न्यूजपेपर आपण घेतो डेली, मे बी तुम्ही घेत असता. कोण घेतात न्यूजपेपर डेली? मोबाईल आहे ना, काय गरज नाही ना. हा. दूध, वायफाय आहे. 500 रुपये महिना असेल ना, 400 रुपये. 2 लाख कमवतो आणि 400 रुपये वायफाय, त्याला काय फरक पडणार आहे का? त्याने स्पीड कमी केला तरी काय फरक नाही पडणार, त्यांनी वायफाय बंद केला तरी काय फरक नाही पडणार. तो किती कमवतो? 2 लाख. समजा त्यांनी 420 रुपये केले, हा भांडणार आहे का जाऊन? 20 रुपये काय पागल आहे, काय मी इतना कमवत आहे की ऐसा वैसा? तो बोलणार आहे का? नाही. तो किती कमवतो? 4 लाख महिना कमवतो. त्यासाठी 40-40 रुपये काहीच नाही. तो म्हटला मी 420 ठेवणार आहे. अरे बिंदास ठेव, 450 ठेव, घे 50 रुपये एक्स्ट्रा, त्याला काय फरक पडणार नाही. तर प्रपोर्शन ऑफ एक्सपेंडिचर त्याला म्हणतात. एक असतो छोटा प्रपोर्शन, एक असतो मोठा प्रपोर्शन. स्मॉल आणि एक लार्ज. स्मॉल मध्ये काय येणार? वायफाय, मिल्क है ना, न्यूजपेपर. आणि लार्ज मध्ये काय येणार? फ्लॅट. मला फ्लॅट घ्यायचा आहे 2 करोडचा. 2 करोड आम्हाला छोटी का मोठी आहे? मोठी आहे. आता मी विचार करणार की तो समोरचा मला देतो 2 करोडला, पण ऍक्च्युअलची प्राइस किती आहे? 1,80,00,000. म्हणजे 20 लाख रुपये एक्स्ट्रा घेतले. आता मी भांडेल का? हा, आता मी भांडणार, कारण की आता 20 रुपयाचा सवाल नाही, आता 20 लाख सवाल. समजते? कुठे बार्गेनिंग करायची, कुठे नाही बार्गेनिंग करायची, दॅट विल डिसाइड बाय पर्सन. पण हे तुम्हाला कोण शिकवणार? आता पुढचा प्रश्न आपण नंतर करू. काही इच्छा होऊ नका, तुमचे सगळे पॉईंट पाठ व्हायला पाहिजे. लिहून घ्या पूर्ण सगळे पॉईंट. नंतर
हा एकदम चिंदी क्वेश्चन आहे दॅट आय विल कव्हर इन नेक्स्ट लेक्चर. सगळ्यांना समजले हे पॉईंट? ठीक आहे. आता पॉईंट लिहून घ्या पहिलं 5-6 पॉईंट वहीमध्ये फर्स्ट आणि पाठ करा. इनफ फॉर टुडे.